तर हॅलो गाईज, परत एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. व्हिडिओ बनवायचा मुद्दा असा आहे की आपण जे हेल्मेट यूज करतो आहे ते हेल्मेट एवढं काही खास वाटत नाही मला, पण आपण आता आज जे हेल्मेट घ्यायला चाललो आहे ते खूपच चांगलं हेल्मेट आहे आणि तेच घ्यायला आता आपण नाशिकला चाललो आहे अशोक स्तंभावरती. तर तुम्ही व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा, तुम्हाला दाखवतो मी कोणत्या हेल्मेटना व्हिडिओ शूट करायचो. पहिला हे बघा, हे ते हेल्मेट आहे, त्याला मी मोबाईल माउंट लावलेलं होतं. तर हे असं काही हेल्मेट आहे ते. तर एवढा काही चांगला व्हिडिओ बघ. तर मित्रांनो, ते हेल्मेट यूज केल्यानंतर वाईसचा हवा वगैरे खूपच जास्त येते, त्याच्यामुळे आपण आज नवीन हेल्मेट घ्यायला निघलो आहे आणि तेच जाताना तुम्हाला व्हिडिओ पण नाशिकमधले कुठे रोडला कोणत्या शॉपला चाललो आहे ते पण तुम्हाला बघायला भेटेल. तुम्ही व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा. तर हॅलो गाईज, नमस्कार. तर तुम्हाला माहीतच आहे मी काय बोललो ते व्हिडिओमध्ये. आता सध्या आपण निघू नाशिकमध्ये. तर मोबाईलचा अँगल कसं आहे ते सांगा मला. सध्या तर माहीत नाही मला कसं आहे कसं नाही. तर बघू आता व्हिडिओ. सकाळी तर जी व्हिडिओ मी अपलोड केली आहे तिचं तर काही मला वाटत नाही यार, कारण का वाईसच येत नव्हता, तरी मी छोट्या क्लिप करून टाकलं आहे तुमच्यासाठी. तर बघा नक्की. चला आता निघू. हा सेकंड नाईटला. चला तर मित्रांनो, जाऊया आपण नाशिकमध्ये. तर हे बघू शकता तुम्ही, आता आपण निघालो आहे. बघू शकता तुम्ही. तर मित्रांनो, हे पांडवलीने आहे, तुम्हाला माहीतच आहे नाशिकमध्ये यांना सांगायची गरज नाही. तर आता पण मी व्हिडिओ रेकॉर्डिंग करतो आहे दाद्यांनो. बघू आता, जर रेकॉर्डिंग जर होत असेल तर यांचं काय मध्येच. रेकॉर्डिंग जर होत असेल तर आवाज पण येत असेल तर चेक करायला मी पुढे जाऊन थांबल. चेक करायला व्यवस्थित होतो आहे का नाही होते, तर चेक करून बघून झाल्यानंतर तुम्हाला सांगेल यार येतो आहे आवाज. मग तर तुम्हाला व्हिडिओ तर रोजचीच दिसेल. तुम्ही यूट्यूब वगैरे बघत असाल तर, फेसबुक वगैरे बघत असाल तर फेसबुकला वगैरे सगळ्यांना दिसेल. तर नक्की तुम्ही बघा. चाललो हेल्मेटच घ्यायला. मला आवडतं ते हेल्मेट घेऊ. हे पोलिस बघू आता. चाललोय तर खरं, कसं हेल्मेट आहे कसं नाही बघू. हेल्मेटच घ्यायचं मला खास करून. हेल्मेट भेटलं म्हणजे टेन्शन नाही आता. तर कसं मित्रांनो माहिती आहे का, हे असे पोलीस असतात. विनाकारण सायरन हे असे असतात. ठीक आहे, त्यांची मर्जी, चांगलं आहे ते पण. कारण ट्रॉफिक तेवढाच खाली झाला पाहिजे. बरोबर आहे त्यांच्या साईडनं, ते फक्त समजणारे वेगळे त्यांचा अर्थ समजून घेतात. तसं काही मित्रांनो करू नका. ते आहेत म्हणून आपण आहेत. तर बघू शकता तुम्ही आता, हा नाशिकचा यू. पेट्रोल पण टाकायचं आहे. पेट्रोल तर नाहीच आहे गाडीमध्ये, पेट्रोल टाकायचं आहे आपल्याला. पेट्रोल टाकून घेऊ. सध्या तर नाही टाकायचं, नंतर टाकू हेल्मेट वगैरे घेतल्यानंतर. तेवढाच आहे आपली गाडी पेट्रोल. तर तुम्ही बघू शकता यार, आता सध्या फ्लायओव्हरवरती चाललो आहे आपण. फ्लायओव्हरवरती गेल्यानंतर आपण बघू तिथला यू वगैरे कसं आहे ते. सध्या थांबू तर बघू गाडीचा व्हॉईस रेकॉर्डिंग होतो आहे का नाही होते, त्याच्यावरती डिपेंड आहे. तर व्हिडिओ बघू, स्टार्ट करू पुढं, नाही तर मग स्टॉप करून घेऊ. मग इथून पुढे गेल्यानंतर मगच व्हिडिओ चालू करू आपण. 2000 years later. हॅलो मित्रांनो, आता सध्या आपण चाललो आहे शॉपला हेल्मेट घ्यायला. हेल्मेटच्या शॉपवरती गेल्यानंतर भेटू आपण. तुम्ही बघू शकता आपले आर्यस ते आहे अशोक स्तंभावरती. सध्या तिकडं चालू आहे. तिथं गेल्यानंतर आपण
तुम्हाला दाखवू कसे हेल्मेट आहे कसे नाही. 2 hours later. तर हॅलो मित्रांनो, तुम्ही बघू शकता आपण जे हेल्मेट घेतले ते हे आहे. तिथं शॉपमध्ये मी व्हिडिओ काढू शकलो नाही तुमच्यासाठी, पण आता जेव्हा बाहेर घेऊन आलो तेव्हा मोबाईल होल्डर वगैरे लावलं आहे त्याला. तर तुम्ही बघू शकता हे असं हेल्मेट आहे. ते सध्या ट्रेंडिंग जे चालतं आहे ते हेच हेल्मेट आहे. बघू शकता तुम्ही कसं आहे ते. त्याला डबल वायझर आहे. दाखवतो तुम्हाला 2 मिनटं. हे बघा तुम्ही बघू शकता, हे त्याला मधून एक गॉगल आहे आणि हे व्हाईटच आहे. तर आपण व्हाईटच घेतलं कारण का नाईट पण ट्रॅव्हल असतो आपला, त्याच्यामुळे आपण व्हाईट घेतलं. तर भेटू आपण बाईकवरती हे हेल्मेट सोबत. बाय. 1 hour later. तुम्ही बघू शकता यार, खूपच चांगलं आहे. मला तर खूप आवडलं यार. फिटिंग एकदम मस्त आहे त्याची. तर बघू आता व्हिडिओ वगैरे कशी शूट होते कशी नाही. हेल्मेटचं तर चांगलंच आहे व्हिडिओ वगैरे. मला पण असं वाटतं आहे. स्पीड ब्रेकर्स आले. तुम्ही बघू शकता आता आपण नाशिकमधून चाललो आहे घराकडे. तुम्ही बघू शकता आपण चाललो आहे आता सध्या. बघू शकता यार कसं आहे ते आपलं नाशिकला प्रत्येक सिग्नल 1-1 किलोमीटरवरती एक सिग्नल आहे. साला तेच नाही आवडत मला नाशिकमधलं. तून निघायला असतं किती वेळ लागतो यार. बघू आता सिग्नल तर तोडलं आहे आपण. सॉरी मित्रांनो, तुम्ही असं काही करू नका जे मी केलं आहे ते. सिग्नल तोडलं आहे ते तुम्ही बघू शकता. आता नाशिकमधलं प्रत्येक एक गली तुम्हाला दाखवली मी. फक्त तुम्ही सांगा तुम्हाला काय काय बघायचं आहे ते. हे ट्रिपलिंग चालले बिना हेल्मेटचे काय करणार, असेच असतात नाशिकमधले. मी ते सांगतो भाई, कधी पण राईड करताना हेल्मेटचा वापर करा. कारण का कधी काय होईल का सांगू शकत नाही यार. कधी पण हेल्मेटचा वापर करा यार. खरंच हेल्मेटचा वापर केल्यानं चांगलं आहे. बघा ऑटोवाले तेव्हा पकडलं त्याला. केलं साईट. असं असतं म्हणून म्हणतो भाई, थांबत जा सिग्नलवरती. मागचं सिग्नल तोडल्याचा अर्थ नाही का प्रत्येक सिग्नल तोडायचा. चांगली गोष्ट आहे भाई, तिने अडवलं. आता फर फाईन म्हणावं. तुम्ही बघू शकता यार, त्यांना पकडलंय तो काय करतोय त्यालाच माहिती. तर रिश्वत घेतोय का फाईन टाकतोय तेच त्यालाच माहिती. मोबाईलचं वजन खूपच जास्त आहे यार. समोरची साईड. चला आता सिग्नल सुटलंच तर जाऊ आपण सिग्नल सुटल्यावर. ते ऑनलाईन फाईन टाकताय. हेल्मेट वगैरे होतं, त्याला असं वाटलं की हेल्मेट आहे नाही अडवणारा. पण दाद्या तू सिग्नल तोडलाय रे. सिग्नल तोडल्यानंतर तो कशाला, तुला एवढी मोठी चुकी आहे तुझ्याजवळ. मग तो तर त्याची विचार करलच यार. हा एवढा मोठी चुकीच तर सापडलाय तर म्हटलं तर तो आरामात फाईन मारल तुला. हां त्याचं बी बरोबर आहे यार. तुम्ही सिग्नल नका तोडू. फाईन मारता याचा अर्थ नाही असं नाही का यार तो चुकीचं आहे. चुकीचं कोणीच नसतं,
फक्त जे रूल्स बनवले आहेत गव्हर्मेंटनं ते फॉलो करा तुम्ही. तुला पण असं नाही की ज्यांनी रूल बनवला आणि त्याला प्रॉब्लेम येईल असं काही नाही. तर सध्या घरून फोन आला आहे मला, तर जाऊया घरीच आपण. तर हे असे सिग्नल येतात, भेटतो थोड्या वेळानंतर. चला बाय बाय. 3 hours later. Can you move it along? I'm all out of time card. तर मित्रांनो, परत एकदा नेक्स्ट क्लिपमध्ये भेटलो आहे आपण. बघू, गाडीमध्ये फ्यूल तर नाही आपला, तुम्ही बघू शकता, पण मला अंदाज आहे का गाडी कुठपर्यंत जाईल तिथपर्यंत मी नेणार आहे. आणि तिथं आपण पेट्रोल टाकू. तिकडे दुसरीकडे पेट्रोल टाकत नाही, कारण का ते मागं माझ्या गाडीला प्रॉब्लेम आलेला, ब्लॅक काळा धूर फेकायची. तर त्याच्यामुळे मी दुसऱ्या कोणत्याच पेट्रोलवरती पेट्रोल टाकत नाही आहे. बाय चान्स गरज पडली तर टाकतो, नाही तर मग गरज नसली तर नाही टाकत. आता सध्या आपल्याला गरज नाही आहे, तर जाऊ आपण मस्तपैकी. सध्या तिकडेच पेट्रोल पंपावरती, त्याच पेट्रोल पंपावरती पेट्रोल टाकू आपण. तर तुम्ही बघू शकता, आता आपण सातपूरला येतो आहे. सातपूर इथं समोरच आहे, तिथं तुम्ही बघू शकता. यार गाडी कशी उडती आहे, टनाटन टनाटन. एक साईड लोड झाला आहे, कारण का एक साईडच्या बॅगीच्या जे काय त्याला म्हणतात त्याला मी हेल्मेट लावलं आहे, तर ते साईडनं जड झालं आहे, त्याच्यामुळे थोडी दिक्कत आ रही मेरे को, तो थोडं तकलीफ होती. बघू शकता यार कसे माणसं बघताय माझ्याकडे. बघू द्या यार, तर त्यांना समजायला नाही यार हा थोडासा बायकर आहे, तो राईड वगैरे करत राहतो. कसं मित्रांनो, मी पण हायपर राईड करेल, पण नको आहे यार. पुढचा टायर थोडासा त्याला काही ह्याच राहिलं नाही, ग्रिपच राहिलं नाही, त्याच्यामुळे मी जोरात चालत नाही आहे. तुम्हाला पण माहिती आहे यार गाडीची कंडिशन कशी असते. थोडी चांगली असली म्हणजे काय वाटत नाही चालवायला. A few inches later. तर मित्रांनो, थोडीशी भाजी घेतली. भाजी घ्यायची होती, थोडी मेथीची भाजी. तुमच्या घरी लागत होती मला, ती घेऊन टाकली. म्हटलं चला घेऊन आहे, रस्त्यात तर घेऊन टाकू. कसं असतं मित्रांनो, मिडल क्लास मुलांचं असंच असतं, गेले कुठे तर या घेऊ, गेले कुठे का या घेऊ. काय करणार, घरून पण कोणाला जमत नाही यायला, जमलं ज्याला त्याला तो घेऊन येतो. मिडल क्लास मुलांचं असंच असतं यार. थोडीशी लाईफ सुधारायला त्याला खूप वेळ लागतो यार. तो जर तुम्ही मला दिलास, थोडासा सपोर्ट जर वगैरे केलास, तर नक्कीच यार तुमचा भाऊ, तुमचा काय तुम्ही म्हणसाल फ्रेंड वगैरे जो असेल तो नक्कीच चांगला प्रयत्न करेल. तर प्रत्येक सिग्नलवरती थांबायची पाळी येते. घरी सांगितलं आहे का मी पपई नर्सरीच्या पुढे आहे. पपई नर्सरी ही हिच्या पुढे सांगितलं आहे मी. तर सध्या तर आपण पपई नर्सरी सध्या आत्ता पोहोचलो आहे. मग कशी कॉल आलेला जेव्हा निघालो गौरवपासून. तर बघू आता. हेल्मेट घ्यायची इच्छा होती यार, ती पूर्ण केलीस. प्रत्येकाची इच्छा असते, ती पूर्ण झाल्यानंतर त्याच्या चेहऱ्यावरती जी स्माईल असते ती खूपच वेगळी असते. मावशी काय बघतात काय माहिती, त्यांना वाटलं असेल यार काय नवीनच आहे, कॅमेरा वगैरे लाव, मोबाईल घेतला आहे, पुढं ठेवला आहे, चाललं आहे. छंद असतो मावशी, तो छंद. चला काका चला. काका नाही जाते तर म्हटलं चला आपण जाऊ.
तर मित्रांनो बघू शकता तुम्ही चाललो आहेत घरी. यार सिग्नलला काय करावा काय नाही असं वाटतंय. प्रत्येक ठिकाणी सिग्नल चला हा सुटलाय, चांगली गोष्ट आहे. अरे बसवाल्यांचा भरोसा नाही, कधी कुठे मारतील त्यांना तर त्यांना पण माहीत नाही. चला तर आत्ता मोकळे हायवेला भेटलो आपण. थोडासा हायपर राईड हो जाए. हायपर राईड ॲम्ब्युलन्स. कसं मित्रांनो जोरात चालतो मी, मग इतका नाही चालत का घरच्यांनी व्हिडिओ बघितले परत घरचे बोलतील मला इतका जोरात येतो जातो. म्हणजे आई बाईकची चावी घ्यायची द्यायची स्प्लेंडरच्या हातात चावी म्हणजे झालं का. तर त्याच्यामुळे म्हणतो आई चालताना पण कधी पण आहे ना थोडे सांभाळून चाला. ब्लॅक वायझर लावून बघू आपण कसं आहे कसं नाही. हो यास यस यार काय गरज आहे तू ब्लॅक काच टाकायची. एवढं भारी जर काच जर समोर ब्लॅक हे असलं तर कसं वाटतं यार. ॲम्ब्युलन्स सध्या ॲम्ब्युलन्समध्ये कोणीच नाही तर सायरन वाजवलं असतं त्यानं. असं वाटतं यार पूर्ण असं पाण्याचं वातावरण झालं आहे. असं वाटतं का पाऊस पडेल नाशिकमध्ये असं वाटतं ते ब्लॅक गॉगलमधून. पण हे पण चांगलं आहे यार, नको ब्लॅक काच लावायची गरज काही नाही. व्हाईट आहे तर व्हाईट आपण नाईटला पण यूज करतो आणि बाकी सर्वांनाच. हवा खूपच आहे यार. मला माहीत नाही तुम्हाला आवाज येतो का नाही क्लिअर. हवा खूपच आहे. तर सध्या 5 वाजले आहेत तुम्ही बघू शकता यार. तर बघू चला थोड्या वेळानं भेटूया.